Welcome all of you. Let us continue chapter chemical kinetics. Next point of chapter is determination of order of reaction. So by performing experiment, how one can determine order of reaction. So today we are going to discuss different methods to determine order of reaction. Means practical perform केल्यानंतर एखादी रिॲक्शन या एखाद्या रिॲक्शनचा स्टडी करत असाल तुम्ही आणि ती रिॲक्शन नेमकी त्या रिॲक्शनची ऑर्डर काय, फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे की थर्ड ऑर्डर रिॲक्शन आहे, हे जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर तुम्हाला कोणती तरी एक मेथड ॲप्लाय करावी लागेल आणि त्या मेथडचा यूज करून तुम्ही त्या रिॲक्शनची ऑर्डर डिटरमाइन करू शकता. तर मग फर्स्ट मेथड आहे. First method is integrated rate equation method, or it is also called as method of integration. Okay, you know, in first order reaction and second order reaction, we have derived the integrated rate law for first order and second order, and also for zero order reaction. Means we have derived equation for K1, K2. Okay, equation for K1 and K2. Third order reaction is not included in your syllabus. Okay, so we have derived integrated rate equation for first order reaction of rate constant K1, then rate constant K2 of second order reaction, integrated rate equation for second order reaction. So what is the method of integrated rate equation? ह्या मेथडमध्ये नेमका आपल्याला स्टडी कसा करायचा आहे, ऑर्डर कशी डिटरमाइन करायची. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कॅरी आउट द रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, यू हॅव टू कॅरी आउट रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एक्सपेरिमेंट करताय तुम्ही, बरोबर. केमिकल रिॲक्शन कॅरी आउट करतायत एक्सपेरिमेंटने. ती रिॲक्शन कशी करायची आहे, कॉन्स्टंट टेम्परेचरला. ओके, सो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर देन डिटरमाइन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, and concentration at different time intervals. Okay, you have to determine initial concentration of reactants of that particular chemical reaction and concentration of reactant at different time intervals. Okay, म्हणजे तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे रिॲक्टंटचं, त्यानंतर डिफरंट टाईम इंटरवल्स म्हणजे 5-5 मिनिटाच्या गॅपने तुम्हाला किंवा 10-10 मिनिटच्या गॅपने तुम्हाला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे. ओके, म्हणजे तुमच्याजवळ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एची व्हॅल्यू असेल आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ॲट डिफरंट टाईम इंटरवल्स म्हणजेच काय, ए मायनस एक्सच्या व्हॅल्यूज असतील. ओके, सो सबस्टिट्यूट ए मायनस एक्स वरून म्हणजे तुम्हाला एक्सची पण व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू आणि कॉन्सन्ट्रेशन ॲट डिफरंट टाईम इंटरवल्सवरून तुम्हाला एक्स पण मिळून जाणार आहे, बरोबर. एक्सची व्हॅल्यू मिळून जाणार आहे. सो सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज इन these values in rate integrated rate law of first order, second order and third order reaction. Okay, so we have substitute these values in integrated rate law of first order, second order and third order reaction. That's why this method is called as integrated rate equation. Means we have used integrated rate law to determine order of reaction. That's why this method is called as method of integration or integrated rate equation method. So how one can determine order of reaction by using this method? First of all, determine the values of initial concentration and concentration of reactant at different time intervals. Okay, initial concentration आणि एका पर्टिक्युलर
टाईम इंटरवल्स नंतर तुम्हाला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे. देन फर्स्ट अपॉन सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन आफ्टर डेफिनाइट टाईम इंटरवल इन इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, दॅट इज 2.303 at log of a upon a minus x. Okay, you know equation for K1 for first order reaction. This is for first order reaction. Okay, first order reaction. ह्याच्या काही इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू आणि कॉन्सन्ट्रेशन आफ्टर पर्टिक्युलर टाईम मीन्स ए आणि ए मायनस एकच्या व्हॅल्यूज काय करायच्या सुरुवातीला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. मग तुम्हाला भरपूर व्हॅल्यूज मिळालेल्या असतील 5 मिनिटानंतर 10 मिनिटां म्हणजे डेफिनेट टाईम इंटरवल्स नंतरच्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या असतील ए मायनस एकच्या त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आणि K1च्या व्हॅल्यूज डिटरमाइन करायच्या प्रत्येक टाईम इंटरवलसाठी. ओके, मग तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला K1च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतील प्रत्येक टाईम इंटरवलसाठी. मग पर्टिक्युलर टाईम इंटरवलसाठी ज्या तुम्ही K1च्या व्हॅल्यू डिटरमाइन केलेल्या असतील, इफ दॅट व्हॅल्यूज आर रिमेन कॉन्स्टंट फॉर ऑल टाईम इंटरवल्स देन दॅट रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे ज्या वेगवेगळ्या टाईम इंटरवल्सला तुम्ही ज्या व्हॅल्यूज डिटरमाइन केलेल्या असतील ए मायनस एकच्या त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला K1च्या व्हॅल्यूज मिळतील आणि प्रत्येक टाईम इंटरवलसाठी जी काही K1ची व्हॅल्यू मिळालेली असेल त्या व्हॅल्यूज डिफरंट टाईम इंटरवलच्या K1च्या व्हॅल्यूज जर सेम असतील, ओके, म्हणजे ती व्हॅल्यू जर कॉन्स्टंट राहत असेल, व्हेरिएशन जास्त दिसत नसेल, तर ती रिॲक्शन कोणती असणार आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इफ व्हॅल्यूज ऑफ K1 does not remain constant then that reaction is not first order reaction. मग ती जी रिॲक्शन असेल ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असणार नाही. देन वी विल ट्राय K1 of K2 means for second order reaction. If value of K1 for first order reaction does not remain constant, then we will try integrated rate law for second order reaction and then we will determine values of K2. Okay, if values of K2 for different time interval remain constant then that reaction is second order reaction, and if values of K2 for different time intervals does not remain constant then that reaction will not be second order reaction. म्हणजे K2च्या व्हॅल्यू डिफरंट टाईम इंटरवल्सला जर कॉन्स्टंट असतील तर ती रिॲक्शन कोणती असणार आहे? सेकंड ऑर्डर रिॲक्शन. आणि जर कॉन्स्टंट नसतील, वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळत असतील वेगवेगळ्या टाईम इंटरवल्सला, तर ती रिॲक्शन सेकंड ऑर्डर रिॲक्शन असणार नाही आहे. ओके, सो दिस ट्रायल अँड एरर मेथड इज कंटिन्यू टिल व्हॅल्यू ऑफ K कम आउट टू बी कॉन्स्टंट. ही जी मेथड असणार आहे, ही जी प्रोसेस असेल, ही केव्हापर्यंत कंटिन्यू ठेवायची आहे? जोपर्यंत तुम्हाला रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट मिळत नाही तोपर्यंत ती प्रोसेस तुम्हाला चालू ठेवायची. दॅट्स वाय दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायल अँड एरर मेथड. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे आपण ट्राय करतो, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन यूज करतो, K1च्या व्हॅल्यू कॉन्स्टंट मिळत आहेत का? नाही. मिळत असेल तर फर्स्ट ऑर्डर, नसेल मिळत असतील तर ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर नसणार. मग आपण काय करणार? सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी जे रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन आहे, इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आहे K2चं, ते यूज करणार. K2च्या व्हॅल्यू जर कॉन्स्टंट मिळाल्या आपल्याला वेगवेगळ्या टाईम इंटरवल्ससाठी तर ती रिॲक्शन सेकंड ऑर्डर असेल. जर कॉन्स्टंट नसतील मिळत तर ती रिॲक्शन सेकंड ऑर्डर नसणार आहे. मग आपण कुठे जाणार? थर्ड ऑर्डरकडे. K3च्या व्हॅल्यूज डिटरमाइन करणार. कॉन्स्टंट असतील तर थर्ड ऑर्डर, नसेल तर मग ती थर्ड ऑर्डर नसणार. पण तुम्हाला फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड ऑर्डर यापैकी कोणती तरी एक K1, K2 किंवा K3च्या व्हॅल्यूज तुम्हाला कॉन्स्टंट मिळूनच जाणार आहेत. ओके, सो दिस इज अबाउट दी इंटिग्रेटेड रेट इक्वेशन मेथड. म्हणजे या इक्वेशनमध्ये आपण इंटिग्रेटेड रेट लॉ मीन्स रेट कॉन्स्टंट K1चे जे काही इक्वेशन्स आहेत इंटिग्रेटेड फॉर्ममधले ते यूज करतो. म्हणून या मेथडला इंटिग्रेटेड रेट इक्वेशन मेथड असं म्हटलं जातं आहे. ओके,
Now let us see next method, that is graphical method. Graphical method. In this method, order is determined by plotting a graph, Therefore this method is called as graphical method. या मेथडमध्ये आपण काय करतो, ग्राफ ड्रॉ करतो आणि ग्राफचा यूज करतो, त्यामुळे आणि त्याच्यावरून आपण ऑर्डर डिटरमाइन करतो, त्यामुळे या मेथडला काय म्हटलं जातं आहे, ग्राफिकल मेथड असं म्हटलं जातं आहे. तर मग या मेथडचा यूज कसा करायचा ऑर्डर डिटर्मिनेशनसाठी. सो if there are 1, 2 or more reactants and reaction takes place with equal initial concentration, equal initial concentration, then we will use graphical method. तर बघा, ग्राफ प्लॉट करून आपल्याला ऑर्डर डिटरमाइन करायची आहे, पण इथे कंडिशन काय ॲड केलेली आहे, इफ देर आर 1, 2 or more reactant and reaction takes place with equal initial concentration. म्हणजेच काय बघा, 1, 2 किंवा 3 रिॲक्टंट असतील आणि रिॲक्शन जर इक्वल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जेवढेही रिॲक्टंट, 1 रिॲक्टंट असेल तर वन रिॲक्टंट असेल तर नो प्रॉब्लेम, पण 2 रिॲक्टंट असतील किंवा 3 रिॲक्टंट असतील आणि इक्वल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 2 रिॲक्टंट असतील तर त्यांचं दोन्ही रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल किंवा 3 रिॲक्टंट असतील, तिन्ही रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल तर त्यावेळेस आपण या मेथडचा यूज डेफिनेटली करू शकतो. कसा करू शकतो, देन if there are 1, 2 or more reactant and reaction takes place with equal initial concentration, then we will plot a graph of log of A minus X versus T for first order reaction, and if you get straight line with negative slope, आता लाईन स्ट्रेट लाईन जर अशी डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, डेफिनेटली ह्या लाईनचा जो स्लोप असेल तो निगेटिव्ह असणार आहे आणि अशी अपवर्ड डायरेक्शनने असेल तर त्याचा स्लोप पॉझिटिव्ह असणार आहे. सो 1, 2 or more reactants are there, and if reaction takes place with equal initial concentration, and by plotting a graph, if you plot a graph of log of A minus X versus time t, and if you get a straight line with negative slope, then your reaction will be first order reaction. तुम्ही जी रिॲक्शन परफॉर्म केलेली असेल ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असणार आहे. जर तुम्हाला log A minus X versus time t चा ग्राफ जर असा मिळाला तर, if you don't get straight line, okay, if you don't get straight line with negative slope, then reaction is not first order reaction. Then plot a graph of
1 upon a minus x versus t, plot a graph of 1 upon a minus x versus t, and if you get straight line with positive slope and intercept on y axis, then reaction is second order reaction. Reaction is second order reaction. Reaction is second order reaction. आता ग्राफ प्लॉट करायचा म्हटला म्हणजे तुम्हाला ही टर्म डिटरमाइन करायला, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला नोन असलं पाहिजे आणि टाइम टी पर्टिक्युलर टाइम इंटरवल नंतरचे कॉन्सन्ट्रेशन नोन असले पाहिजेत. आणि तुम्ही सुरुवातीला हा ग्राफ प्लॉट करणार, बरोबर. ह्या ग्राफसाठी तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळाली तर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असेल, आणि स्ट्रेट लाईन नाही मिळाली तर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर नसणार आहे. मग तुम्ही काय करणार, हा ग्राफ ट्राय करणार, म्हणजे सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठीचा जो ग्राफ आहे तो ट्राय करणार. 1 upon a minus x वर्सेस t. हा ग्राफ जर तुमचा स्ट्रेट लाईन आला विथ पॉझिटिव्ह स्लोप तर समजायचं रिॲक्शन सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. ओके. जर सपोज इफ यू डोंट गेट स्ट्रेट लाईन, देन ट्राय दी नेक्स्ट टाइप ऑफ ग्राफ फॉर थर्ड ऑर्डर रिॲक्शन. थर्ड ऑर्डरसाठी तुम्हाला 1 upon a minus x स्क्वेअर वर्सेस t टाइम टीचा ग्राफ ड्रॉ करणार, आणि तो पण जर तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळाला विथ पॉझिटिव्ह स्लोप अँड इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस, देन युअर रिॲक्शन इज थर्ड ऑर्डर रिॲक्शन. दिस इज फॉर थर्ड ऑर्डर रिॲक्शन. ओके. So in this way you can determine order of reaction by drawing a graph or by plotting a graph for different reaction for first order, second order, third order. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रिॲक्टंट दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिॲक्टंट असेल आणि इक्वल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर असेल त्यांचं, तर त्या केसमध्ये तुम्ही ग्राफिकल मेथड यूज करून ऑर्डर डिटरमाइन करू शकतात. सुरुवातीला काय करायचं आहे, लॉग ए मायनस एक्स वर्सेस टाइम टी, इथे हा एक्स ॲक्सिस असणार आहे आणि हा वाय ॲक्सिस असणार आहे. अशा जर हा ग्राफ ड्रॉ केला आणि तो जो तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळाला निगेटिव्ह स्लोप विथ निगेटिव्ह स्लोप, तर ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असेल. आणि जर नाही मिळाला तुम्हाला स्ट्रेट लाईनचा ग्राफ निगेटिव्ह स्लोपचा, तर मग हा ग्राफ ड्रॉ करायचा 1 upon a minus x वर्सेस टीचा. तो जो स्ट्रेट लाईन मिळाला तुम्हाला, ओके, विथ पॉझिटिव्ह स्लोप, तर समजून घ्यायचं रिॲक्शन सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. आणि जर नाही मिळाला इथे स्ट्रेट लाईनचा ग्राफ, मग तुम्ही पुन्हा हा ट्राय करायचा 1 upon a minus x ब्रॅकेट स्क्वेअर वर्सेस टाइम टी, आणि जर स्ट्रेट लाईन मिळाली तर रिॲक्शन थर्ड ऑर्डर रिॲक्शन. सो इन दिस वे वी हॅव डिटरमाइन ऑर्डर ऑफ रिॲक्शन बाय प्लॉटिंग ग्राफ. म्हणजे ग्राफ फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डरसाठीचे ग्राफ ड्रॉ करायचे, आणि ग्राफ ड्रॉ करून त्याच्यावरून अशा टाईपचा कोणता तरी एक ग्राफ मिळाला तर तुम्हाला रिॲक्शनचे ऑर्डर डिटरमाइन करता येणार आहे. ओके. सो दिस इज सो सिम्पल सेकंड मेथड. नाव लेट अस सी थर्ड मेथड, that is half life method or fractional change method. Half-life method or fractional change method. In this method, if reaction is carried out with different initial concentration, बघा मागची जी मेथड होती त्याच्यात काय होतं, इक्वल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं. आता इथे काय डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके. काय इथे डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. If reaction is carried out with different initial concentration of reactants,
डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर असतील रिॲक्टंटचे, इन दिस मेथड रिॲक्शन इज कॅरीड आउट विथ डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड द टाइम रिक्वायर्ड फॉर 50% completion of reaction is determined. Time required to complete 50% reaction is determined. Therefore this method is called as half life method. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रिॲक्शन कॅरी आउट करायची आहे. दोन रिॲक्टंट असतील तर ती कशी डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घ्यायचे दोघांचे आणि दोघांचे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन घेऊन, जे दोन रिॲक्टंट असतील तर त्यांचं डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेऊन रिॲक्शन कॅरी आउट करायची आणि 50% कंप्लिशनसाठी 50% कंप्लिशनसाठी जो वेळ लागणार आहे रिॲक्शनला तो टाइम डिटरमाइन करायचा आहे. सो टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 50% ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हाफ लाईफ पिरियड. ओके, हाफ लाईफ पिरियड म्हणजे तुम्ही काय डिटरमाइन करणार आहेत, हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करणार आहेत त्या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी. आणि मग काय करणार, एका पर्टिक्युलर सपोज एकच रिॲक्टंट असेल तर एका पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनसाठी हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करणार आणि त्यानंतर पुन्हा त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करणार आणि पुन्हा त्यासाठी हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करणार. बघा, म्हणजे एक रिॲक्टंट असेल किंवा दोन रिॲक्टंट असतील तर मग काय करायचं, एका पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनसाठी हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करायचा आधी आणि त्यानंतर पुन्हा कॉन्सन्ट्रेशन चेंज करून पुन्हा हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करायचा. म्हणजे तुमच्याजवळ दोन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असतील आणि दोन्ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी तुमच्याजवळ दोन हाफ लाईफ पिरियडच्या व्हॅल्यूज असतील. मग बघा इथे काय लिहिलेलं आहे, डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. रिॲक्शन इज कॅरीड आउट विथ डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे दोन डिफरंट कॉन्सन्ट्रेशन घेऊन रिॲक्टंटचे रिॲक्शन कॅरी आउट करायची आणि हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करायचा. जर सपोज तुमच्याकडे दोन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहेत A1 अँड A2, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड T1 अँड T2 आर हाफ लाईफ पिरियड. म्हणजे A1 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असताना हाफ लाईफ पिरियड काय असणार आहे T1. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं ते असेल A2, त्यासाठीचा हाफ लाईफ पिरियड असणार आहे T2. ओके, हे दोन वेगवेगळे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांच्यासाठीचे हे हाफ लाईफ पिरियड. म्हणजे A1 असताना इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 असताना 50% कंप्लिशनसाठी जो वेळ लागणार आहे तो काय असणार आहे T1. इथे मी हाफ रिप्रेझेंट केला नाही, दोन्ही हाफ होतील, त्यामुळे तुम्ही हे कन्सिडर करा. म्हणजे हा T1 कसा आहे, T12 T12 असं आहे. इन शॉर्ट मी काय लिहिलं आहे फक्त T1 T2. ओके, हे हाफ लाईफ पिरियड आहे तसं कन्सिडर करा. मग आपल्याकडे फर्स्ट ऑर्डरसाठी हाफ लाईफ पिरियडचं इक्वेशन आहे. आता बघा आपण काय करतोय, हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करून म्हणजे वेगवेगळ्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करून ऑर्डर कशी डिटरमाइन करायची ते आपण डिस्कस करतोय. मग त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे जेणेकरून तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांचे हाफ लाईफ पिरियड्स सबस्टिट्यूट केले की तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचा यूज करून ऑर्डर डिटरमाइन करता येईल. सो लेट अस सी हाऊ टू डिटरमाइन ऑर्डर by measuring half life period for different initial concentration. For that we know for first order reaction T half is equal to 0.693 upon K1. Then for second order reaction T half is equal to 1 upon A into K2. Okay, and we know that from these two in this formula half life period is independent of initial concentration
In this case, half-life period is inversely proportional to the initial concentration. From this, we have determined half-life period for nth order reaction, relation between half-life period for nth order reaction. So half-life period is inversely proportional to the n minus 1 power of initial concentration. N minus 1 power of initial concentration. This is for nth order reaction. Nth order reaction. Nth order reaction means n is equal to इथे काय असणार आहे 0 असेल 1 असेल 2 असेल 3 असेल. ओके, सो मग n ची व्हॅल्यू काही असू शकते. सपोज इथं n इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केला तर काय होईल 1 मायनस 1 0 म्हणजे a रेस टू 0 मीन्स 1 म्हणजे हाफ लाईफ पिरियड काय असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवरती इंडिपेंडंट असणार आहे. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. ओके, सो वी हॅव हाफ लाईफ पिरियड is inversely proportional to the n minus nth power of initial concentration, and we have half life period T1 for initial concentration A1 and we have half life period T2 for initial concentration E2. So from this formula we can write half life period for these two and these two. Okay, so for A1 half life period is inversely proportional to, for A1 half life period T1 is inversely proportional to the A1, okay, A1 raised to n minus 1. मी काय केलं T हाफ ऐवजी T1 सबस्टिट्यूट केला, A ऐवजी काय सबस्टिट्यूट केला A1. तसं मग फॉर A2 काय येईल मग फॉर A2 T2 is inversely proportional to 1 upon A1 raised to n minus 1, A2 raised to n minus 1. So we have these two equation 1 equation 2. या फॉर्म्युल्यावरून मी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 साठी हाफ लाईफ पिरियडचे फॉर्म्युले लिहिले. T1 या फॉर्म्युल्यावरूनच T हाफ ऐवजी T1 आणि T2 सबस्टिट्यूट केले आणि इथं A रेस टू n मायनस 1 ऐवजी A ऐवजी A1 आणि A ऐवजी A2 सबस्टिट्यूट केले. ओके, सो वी हॅव दिस टू इक्वेशन. टेक रेशो ऑफ दिस टू इक्वेशन. ओके, डिवाइड इक्वेशन 1/2. डिवाइड इक्वेशन 1/2. इक्वेशन 1ला 2 ने डिवाइड केलं तर प्रोपोर्शनॅलिटी साइन कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला इक्वेशन मिळेल T1 upon T2 is equal to 1 upon A raised to n minus 1 upon A raised to A1 raised to n minus 1 A2 raised to n minus 1. असे इक्वेशन्स तुम्हाला मिळतील. इथे थोडी रिअरेंजमेंट केली तर ही टर्म कुठं जाणार आहे न्यूमरेटरला आणि ही टर्म कुठं जाणार आहे डिनॉमिनेटरला. सो T1 upon T2 T1 आणि T2 काय आहेत हाफ लाईफ पिरियड फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 अँड इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, T1 upon T2 इज इक्वल टू हा वरती जाईल A2 रेस टू n minus 1 A1 रेस टू ब्रॅकेटमध्ये नाही लिहिला तरी चालेल A1 रेस टू n minus 1. ओके, सो वी हॅव दिस टू. वी कॅन राईट दिस वन ॲज T1 upon T2 इज इक्वल टू A2 upon A1. बघा दोघांची पॉवर सेम. A1 ची पॉवर पण n minus 1 आहे, A2 ची पॉवर पण n minus 1 आहे. पॉवर सेम आहे त्यामुळे मी असं लिहू शकतो A2 upon A1 रेस टू n minus 1. Okay, then take log on both sides. Take log on both sides. Okay, take log on both sides. log जर घेतला तर काय येईल therefore log of T1 upon T2 is equal to log of A2 upon A1 bracket raised to n minus 1. आता बघा आपण काय केलेलं आहे
हे हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन केलेले आहेत दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनसाठी. त्यानंतर आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्डरचा हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला हा आहे, सेकंड ऑर्डरच्या हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला हा आहे. याच्यावरून एक जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो, हाफ लाईफ पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n minus n power of initial concentration A. Okay, so this is for nth order reaction. n is equal to इथे काय असणार आहे 0 1 2 3. आता मग A1 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असताना आपल्याला हे इक्वेशन मिळेल, A2 असताना हे इक्वेशन मिळेल. ह्या इक्वेशनवरून आपण ते लिहिलेले आहेत. ह्या इक्वेशनचा काय केलं आपण इक्वेशन 1ला काय केलं 2 ने डिवाइड केलं. प्रोपोर्शनॅलिटी साईन तिथे कॅन्सल झालेला आहे. आपल्याला हे इक्वेशन मिळालं T1/T2 इक्वल टू ओके ही टर्म मिळालेली आहे. त्यानंतर ही टर्म न्युमिरेटरला जाईल आणि ही टर्म इथे खाली डिनॉमिनेटरला गेलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय केलं दोघांची पॉवर सेम असल्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि ब्रॅकेट रेस टू n-1 केलेला आहे. त्यानंतर काय केलं मी दोन्ही साईडला लॉग घेतला आहे, टेक लॉग ऑन बोथ साईड्स लॉग घेतलेला आहे. आता बघा पुढे काय करायचं आहे हे आता लिहितो मी, तुम्हाला माहिती झालेलं आहे. आपण काय करतोय दोन वेगळे डिफरंट कॉन्सन्ट्रेशन A1 आणि A2 घेऊन त्यांचा 50% रिॲक्शन कम्प्लिशनसाठी किती वेळ लागतो ते डिटरमाइन करतोय, म्हणजे हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करतोय. म्हणून ह्या रिॲक्शनला म्हटलं जातं आहे, या मेथडला म्हटलं जातं आहे हाफ लाईफ मेथड किंवा फ्रॅक्शनल चेंज मेथड. म्हणजे फ्रॅक्शन किती चेंज झालेलं आहे, रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती चेंज झालेलं आहे ते डिटरमाइन करतो, म्हणून फ्रॅक्शनल चेंज मेथड. तर बघा अकॉर्डिंग टू रूल ऑफ लॉग आता हा जो पॉवर असेल तो पॉवर काय होतो इथे मल्टिप्लाय होऊन जातो आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल वी कॅन राईट लॉग ऑफ T1/T2 इज इक्वल टू रेस टू येतो इकडे मल्टिप्लाय होईल n-1 लॉग ऑफ A2/A1 लॉग ऑफ A2/A1. हे इक्वेशन कसं लिहू शकतो आपण असं लिहू शकतो लॉग ऑफ T1 मायनस लॉग ऑफ T2. लॉगचा रूल डिवायडेशन असेल तर मल्टिप्लिकेशन होते. n-1 इकडे लिहिणार तुम्ही लॉग ऑफ A2 मायनस लॉग ऑफ A1. सो ही टर्म इकडे ट्रान्सफर करा. देअरफॉर वी गेट इक्वेशन n-1 इज इक्वल टू काय येईल लॉग ऑफ T1 मायनस लॉग ऑफ T2 डिवायडेड बाय लॉग ऑफ A2 मायनस लॉग ऑफ A1. ही टर्म काय कुठे गेली इथे डिनॉमिनेटरला गेलेली. ओके, देअरफॉर आता बघा काय लिहू शकतो आपण हिअर n हॅज मायनस साईन. इफ इट गोज टू राईट हँड साईड इट विल बी पॉझिटिव्ह. इथे निगेटिव्ह आहे इकडे गेल्यानंतर काय होईल पॉझिटिव्ह. सो वी कॅन राईट n इज इक्वल टू हा 1 इकडे गेलेला आहे तो काय होईल प्लस. ओके, 1 प्लस लॉग ऑफ T1 मायनस लॉग ऑफ T2 डिवायडेड बाय लॉग ऑफ A2 मायनस लॉग ऑफ A1. By using this formula you can determine order of reaction n. If you have initial concentration A1, initial concentration different initial concentration A2, and if you have half life period T1 for initial concentration A1 and half life period for initial concentration A2, and if you substitute these values in this equation you will get value of n. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रिॲक्शनची ऑर्डर डिटरमाइन करू शकता. काय मेजर करून हाफ लाईफ पिरियड मेजर करून. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. इथे बघा काय केलेलं आपण लॉगच्या रूलनुसार हा मल्टिप्लाय झालेला आहे. त्यानंतर पुन्हा लॉगचा रूल अप्लाय केला, डिवायडेशन असेल तर मल्टिप्लिकेशन झाली बरोबर. त्यानंतर ही टर्म इकडे डिनॉमिनेटरला ट्रान्सफर करून घेतली आणि हा 1 इथं मायनस होता इकडे गेल्यानंतर प्लस झालेला आहे. सो इन दिस वे वी हॅव ऑब्टेन द फॉर्म्युला टू डिटरमाइन ऑर्डर ऑफ रिॲक्शन बाय हाफ लाईफ मेथड. हाफ लाईफ मेथडने ऑर्डर कशी डिटरमाइन करायची त्याचा फॉर्म्युला आपण डिराइव केलेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी हाफ लाईफ मेथड. नाव लेट अस सी नेक्स्ट मेथड.
Next method is differential method. Number 4, differential method. जशी इंटिग्रेटेड रेट लॉ मेथड होती तशीच काय डिफरन्शियल मेथड आहे. मीन्स इन दिस मेथड differential rate law is used to determine order of reaction. म्हणजे काय डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन जे असतं ते रेट लॉ ऑर्डर डिटरमाइन करण्यासाठी यूज केलं जात आहे. ओके, सो डिफरन्शियल मेथड इन दिस केस अगेन we will take two different initial concentrations, and for that two different initial concentrations we will determine rate of the reaction. Okay, so if you have two different concentrations A1 and A2, तुमच्याजवळ दोन different concentration आहेत A1 and A2, and dx1 upon dt and dx2 upon dt are the rate of and if dx upon dt and dx2 upon dt are the rate of nth order reaction. Okay, two different concentrations आहेत A1 and A2. ओके, आणि तुमच्याजवळ दोन रिॲक्शनचे रेट आहेत फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 अँड फॉर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2. आता ऑर्डर माहिती नाही आपल्याला, मग आपण काय करणार, nth ऑर्डर कन्सिडर करणार. ओके, सो अकॉर्डिंग टू रेट लॉ according to rate law, we can write dx1 upon dt is directly proportional to the A1 raised to n. ऑर्डर माहीत नाही आपल्याला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी जर रेट असेल बरोबर, तो काय dx1 upon dt is directly proportional to the initial concentration of the reactant power n. Okay, power n. Similarly for A2, rate dx2 upon dt is directly proportional to the initial concentration A2 of power n. Okay, आता प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे, प्रोपोर्शनॅलिटी साइन जर कॅन्सल झालं तर आपल्याला इक्वेशन मिळेल, डिफरन्शियल इक्वेशन मिळेल dx1 upon dt इज इक्वल टू के इंटू A1 रेस टू n. आता इथे के का लिहितोय आपल्याला माहिती आहे ऑर्डर काय रिॲक्शनची, त्यामुळे K1 किंवा K2 असं काही लिहू शकत नाही आपण, सिम्पली के लिहिलेला आहे. के इंटू A1 रेस टू n अँड dx2 upon dt is equal to K1 A2 raised to n. Okay, so we have these two equations. Suppose this is equation number 1 and this is equation number 2. बघा लक्षात घ्या, इथे सुद्धा आपण दोन डिफरंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलेले आहेत आणि आपण कन्सिडर केलेले इनिशियल कॉन्सन्ट्रेशनसाठी रिॲक्शनचा रेट हा असणार आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 साठी रिॲक्शनचा रेट हा असेल बरोबर. मग आपण रिॲक्शनची ऑर्डर माहीत नाही म्हणून आपण काय लिहिलं आहे, nth ऑर्डर कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, मग
हा जर A1 साठी रिॲक्शनचा रेट असेल तर मग त्या रिॲक्शनचा रेट त्याच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर इनिशियल जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल त्याला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. A2चा जो रेट असेल तो त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, बरोबर. मग त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन्स मिळालेले आहेत. आता काय करायचं आहे, डिवाइड इक्वेशन 1/2. डिवाइड इक्वेशन 1/2. डिवाइड इक्वेशन 1/2 we get so dx1 upon dt, okay, upon dx2 upon dt, okay, is equal to k into a raised to a1 raised to n, k into a2 raised to n. Okay, so therefore k are same, therefore cancel out. We get equation dx1 dt upon dx2 upon dt is equal to काय येईल, a1 raised to n, a2 raised to n. Okay, now a1 and a2 both have power n, so we can write dx1 upon dt upon dx2 upon dt is equal to a1 upon a2 bracket raised to n, bracket raised to n. Okay, now take log on both sides. जसं आपल्या मेथडमध्ये केलेलं होतं तसं आता आपण करणार आहे. हे दोन इक्वेशन मिळाले होते. इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाइड केलं, के सेम होते, कॅन्सल झाले. त्यानंतर इथे दोघांची पॉवर n असल्यामुळे आपण काय केलं, हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं a1 अपॉन a2 आणि होल ब्रॅकेट रेस टू n करून घेतलं आहे. टेक लॉग ऑन बोथ साइड्स. टेक log on both sides. So log of dx1 upon dt dx2 upon dt is equal to log of a1 upon a2 bracket raised to n. So according to rule of log it will be multiplied with this term. So therefore log of dx1 upon dt upon dx2 upon dt is equal to n into log of a1 upon a2. So we can write this one, log dx1 upon dt minus हा कुठे डिनॉमिनेटरला आहे, सो मायनस लॉग dx2 upon dt is equal to n in bracket log a1 minus log a2. तुम्हाला रूल माहिती आता, डिवायडेशन होती म्हणून काय झालं, मल्टिप्लिकेशन. इथे पण डिवायडेशन होतं म्हणून मल्टिप्लिकेशन. therefore n is equal to this term will be goes to denominator. So log of dx1 upon dt minus log of dx2 upon dt divided by log of a1 minus log of a2. So by using this formula you can determine order of reaction n. Okay, so सिंपल मॅथमॅटिकल स्टम्स होत्या, त्या फॉलो करायच्या आहेत मागच्या इक्वेशन सारख्याच. तुम्हाला ही इक्वेशन मिळेल. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ रेट dx upon dt, dx2 upon dt, then initial concentration of reactant A1 and another initial concentration A2, you will get order of reaction. So we have obtained this formula for order of reaction by using differential rate law of particular reaction. इथे आपण डिफरन्शियल रेट लॉचं जे इक्वेशन होतं ते इक्वेशन यूज करून आपल्याला
ऑर्डर एन साठी फॉर्म्युला मिळालेला आहे. दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल मेथड. ओके, दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल मेथड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी मेथड्स फॉर डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओके, या सर्व 4 मेथड्स लक्षात ठेवा. फर्स्ट मेथड वॉज इंटिग्रेटेड रेट लॉ मेथड. देन सेकंड इज ग्राफिकल मेथड, ग्राफ प्लॉट करून ऑर्डर डिटरमाइन केली. पहिल्यामध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ इचं इक्वेशन यूज करून ऑर्डर डिटरमाइन केली. देन थर्ड होतं हाफ लाईफ मेथड, म्हणजे हाफ लाईफ पिरियड डिटरमाइन करून आपण ऑर्डर डिटरमाइन केली. आणि फोर्थमध्ये डिफरन्शियल रेट लॉचं जे इक्वेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन जे रेट लॉचं, ते यूज करून आपण रिॲक्शनची ऑर्डर डिटरमाइन केलेली. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओके, थँक्यू.